स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। या मोठा येतं पाहिजे किती पण मोठा बदलाव करा 20% 25% वर तुम्हाला काय म्हणा आणि 11-20 त्यात वर्ष परत त्याचं हे होते की नाही काय नाही आता छाकरी तू आता तुझी पोळगण झाली ना सगळी आता याला परत किती पाहणं किती होय इथं मण्यावर हे करून हे मणी पूर्ण जाते पूर्ण फंगस होते कुजाल प्रक्रिया चालू आता येत मला मार्केटिंग होता 400 रुपये 500 रुपये दर होता पण आता ह्या कुजण्यामुळे ह्याला बेदाण्याशिवाय पर्याय नाही बेदाण्या पण त्यात पाऊस पडल्यामुळे शुगरात रिव्हर्स येऊन बेदाण्यामध्ये ॲव्हरेज कमी येते आता एक टनाला 1000-1100 किलो होत होता बेदाणा ते कमीत कमी 600-700 होतं असं शेतकऱ्याचं आतून नुकसान झाले 700 चांगले येतोय आता 30% फक्त उत्पन्न होते पूर्ण आता हे झाले खराब आहे हे किती पूर्ण 30% गवते त्यातले आता जवळजवळ अन्नाची बोलावली माऊस सगळ्यांच मोठी असते आज आम्ही मलेवाडी या गावात आहेत। मागील 2 दिवसात जो पाऊस झाला आहे त्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही सकाळपासून मलेवाडीत पाहणी करतोय। आमच्यासोबत कृषी अधिकारी त्याचबरोबर तलाठी वगैरे सर्व अधिकारी आमच्यासोबत आहेत। या सर्व गोष्टी म्हणजे जे नुकसान झाले आहेत त्याचे पाहणी करून आढावा घेऊन आम्ही पुढे पालकमंत्री खासदार साहेब यांना माहिती देऊन नुकसान भरपाई देण्याचं शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न असेल। आता मी मिरज भागात जे गारपिटी अतिवृष्टीमुळे गेल्या 2 दिवसात नुकसान झालंय त्यामध्ये मल्लेवाडी प्रामुख्यानं एरंडोली, बेळंकी, सलगर, बेडग, मालगाव सर्वच पूर्व भागातील गावामध्ये मोठं नुकसान झालं। आता आम्ही मल्लेवाडीतील अति नुकसानग्रस्त शेतकरी माननीय सुभाष नंदुरे यांच्या बागेमध्ये आहे। त्या बागेचं अतोनात नुकसान झालं आहे। कमीत कमी 400 ते 500 पेटीला दर मिळाला असता पण पूर्ण या गारपिटीमुळे पूर्ण मणीवाल्या ह्यामध्ये मण्यामध्ये फंगस तयार झाले कुजण्याचं प्रमाण वाढलं आहे। आता यांना बेदाणा करण्याशिवाय पर्याय नाही आणि या पावसामुळे शुगर रिवर्स गेल्यामुळे बेदाण्याचं पण घट होणार। शेतकऱ्याचं कंबरडमुळे यामध्ये प्रामुख्यानं द्राक्ष शेती असेल, ज्वारीची शेती असेल, गहू असेल किंवा फुल शेती असेल, पेरू असेल किंवा आंब्याचं नुकसान भरपूर झालं आहे। यामध्ये आम्ही आता सभापती मॅडम असतील, उपसभापती मॅडम यांनी व तालुका कृषी अधिकारी व पंचसमितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली। तलाठी मॅडम व कृषी सहाय्यक पंचनामा करत आहेत त्यांचं काम प्रामाणिकपणे त्यांना करण्याचा आदेश सन्माननीय सभापती मॅडम दिले आहेत आणि याचा शेतकऱ्यांना चांगला नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही सन्माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, सन्माननीय खासदार विशालदादा पाटील असतील आणि आमदार माननीय डॉक्टर सुरेशभाऊ कोळे साहेब यांना या रिपोर्ट सगळं देऊन आम्ही स्वतः भेटून त्यांना विनंती निवेदन करून शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान देण्यासाठी प्रयत्न करू। नाही नुकसान शासनाने दिलं तर आम्ही प्रसंगी आंदोलन करण्याची देखील भूमिका जाहीर या ठिकाणी करतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू अशी ग्वाही देतो। धन्यवाद। पाऊस गारांचा पाऊस आला, एक तास ते 1.5 तास पाऊस पडला। हे नुकसान म्हणजे हे शेतकऱ्याचं इतकं मोठं झालं आहे की त्यानं 10 वर्ष जर आपलं तर हे नुकसान भरून निघू शकत नाही। माझं चॅलेंज आहे 10 वर्षात त्याने हे आपल्याला किती खर्च आला बघा की, कारण हे का नाही शासनाने ह्याचा काहीतरी विचार करून अधिवेशनामध्ये म्हणा, मंत्रिमंडळामध्ये म्हणा, ह्याचा काहीतरी विचार करून ह्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा करून द्यावा, ह्याचं नुकसान भरपाई बी द्यावी, हीच आमची सर्व शेतकऱ्यांची नम्र विनंती आहे। माझं नाव अंकुश सीताराम एककुंडे। गारपिटीमुळे माझं नुकसान भरपूर झालेलं आहे। मी व्याजानं पैसे काढून सोसायटीचं कर्ज घेऊन 4-5 लाख रुपये सोसायटीचं कर्ज घेऊन ढबूचा प्लॉट उभा केला होता। 65 रुपये रेट असताना गारपिटीमुळे माझं 10 ते 15 लाख रुपये नुकसान झाले। आत्ताच एक तोडा झालेला होता।
तर एवढं नुकसान झाले, शासनानं आम्हाला आर्थिक मदत करावी. आमचं एक 7 एकर इथं बाग आहे द्राक्षाची. सगळं सुपर सोनाका व्हरायटीचं आहे. त्याला आता 4.5 महिने झाले होते. आम्ही व्यापाऱ्याला माल ठरवून दिला होता 300 रुपये 4 किलो प्रमाणे. तर हे 2 दिवस आधी ढग उष्णता वाढली आणि काल अचानक 3-4 वाजता वारा, पाऊस आणि मोठ्या गारा, जवळजवळ सुपारी एवढ्या गारा होत्या आणि चालू झालं धाड 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 25 मिनटं गारा पडत होत्या. पाऊस पण होता. त्यात सगळं बघितलं शेतकऱ्याने, व्यापाऱ्याने. दिलेली बाग घेतलेला व्यापारी परत यायला तयार नाही. त्यामुळं आत्ता 100 रुपये देतो घे म्हटलं तरी ते घेत नाही, कारण चिरका माल त्या लांब पल्ल्याला जायला मार्केटिंगला ते रस सोडतंय, पुढं पाणी होतंय त्या बाग पेटीत, मग ते गिऱ्हाईक घेत नाही. त्यामुळे ते घ्यायला आले नाहीत कोणाच, न्यायला माल काढायला कोणच आलं नाही. नाही काल दुपारी जो